श्लोक दुसरा. श्री भगवानुवाच संन्यासकर्मयोगश्च निःश्रेयसकरावुभौ तयोस्तु कर्मसन्न्यासात् कर्मयोगो विशिष्यते. अर्थ. श्री भगवान म्हणाले की कर्माचा संन्यास आणि कर्माचा योग हे दोनही मनुष्याला कल्याणप्रदच आहेत. परंतु या दोन्हीमध्ये कर्मसन्यासापेक्षा तुझ्यासाठी म्हणजे अर्जुनासाठी कर्मयोगच विशेष करून श्रेष्ठ आहे. विवरण. संन्यास या पदाचा अर्थ कर्मत्याग असा नाही, तर ती एक आंतरिक वृत्ती आहे. कामक्रोध असू नयेत. निष्कामता आणि निर्द्वंद्व वृत्ती म्हणजे संन्यास. तो नित्य हवा असे भगवंत सांगत आहेत. त्याचबरोबर ज्ञानप्राप्ती करणे हे सुद्धा संन्यासाचे मुख्य ध्येय असायला पाहिजे. संन्यास म्हणजे कर्माचा संन्यास किंवा काहीही न करणे असा अर्थ नाही. शिवाय संन्यास म्हणजे भगवी वस्त्रे परिधान करून भिक्षा मागायची असा सुद्धा नाही. कारण तो एक फक्त बाह्य आचार आहे किंवा उपचार आहे. येथे वृत्ती संन्यासी हवी. माणसाला कर्म न करून कधीच चालत नाही आणि कृष्णाला तर ही गोष्ट कधीच मान्य नाही. तो कोणालाही शक्य नाही, स्वतःला सुद्धा नाही. स्वतः भगवान श्रीकृष्ण हे कर्मयोगी होते, म्हणून सांख्ययोगाचे आचरण करावे ते विवेकपूर्व प्रखर वैराग्याशिवाय होऊ शकत नाही. येथे संपूर्ण आसक्ती नष्ट झाल्याखेरीज ज्ञानप्राप्ती नाही. म्हणून सामान्यांसाठी हे आचरण किंवा साधन थोडेसे क्लेशकारक आहे असे भगवंत सांगत आहेत. आणि अर्जुनाने तर संन्यास शब्दाचा अर्थ काहीही न करणे असाच घेतला आहे. इथे एक लक्षात घेतलं पाहिजे की अर्जुन हा आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांचंच जणू काही इथे प्रतिनिधित्व करत आहे. फक्त आपल्यात आणि अर्जुनात एक थोडासा फरक आहे की अर्जुन हा प्राज्ञ अतिशय बुद्धिमान होता आणि म्हणूनच त्यांनी अगदी अचूक असे प्रश्न भगवंताला विचारलेले आहेत. पण उदरनिर्वाहासाठी भिक्षा मागण्याचे कर्म तरी माणसाला करावेच लागते ना. या भिक्षा मागण्यात एक धोका असतो. कारण भिक्षा घालणाऱ्याने ती गोष्ट म्हणजे ती भिक्षा कशा प्रकारे मिळवली आहे ते आपल्याला ठाऊक नसते. जर त्याने पापकर्म करून त्या गोष्टी मिळवल्या असतील तर त्या पापकर्मात भिक्षा घेणाराही नकळत वाटेकरी होतो. आणि म्हणूनच समर्थांनी देवाकडे मागणं मागितलेलं आहे की पावन भिक्षा दे रे राम. कर्मफलाच्या गोष्टी वाटतात तेवढ्या सोप्या नाहीत. शिवाय अर्जुन तर क्षत्रिय आहे. युद्ध करणे त्याचा स्वधर्म आहे. शास्त्रानुसार ते उचित कर्मसुद्धा आहे. म्हणून संन्यासाचा मार्ग त्याचेसाठी कधीच श्रेयस नाही. कर्मयोगश्च मनुष्याला कर्माची आसक्ती असतेच, पण कर्म करताना ते कर्म आपण कोणत्या भावनेने कोणत्या आसक्तीने करतो यालाही महत्त्व असते. कर्मयोगाचे आचरण म्हणजे उचित आणि विहित स्वधर्माचे आचरण आणि त्या कर्माचे फलाची आसक्ती मनात न धरता केलेले कर्तव्य कर्म. यामध्ये निष्कामतेबरोबरच लोकहिताचा पण महत्त्वाचा विचार आहे आणि अशाच कर्माला खूप महत्त्व सुद्धा आहे. निःश्रेयस करावुभो. आता सांख्ययोग किंवा कर्मयोग यातील जास्त श्रेयस साधन कोणते असा अर्जुनाचा प्रश्न आहे. तर हे दोन्ही मार्ग श्रेयस कल्याणकारीच आहेत. पण वर सांगितल्याप्रमाणे सांख्ययोग म्हणजे ज्ञानयोगाची साधना फार अवघड आहे. ज्ञानी ब्रह्मपदाला लवकर प्राप्त करतो हे तर खरेच आहे, पण हा विहंगम मार्ग आहे. तो सगळ्यांना साध्य होणे अवघडच आहे. विहंगम मार्ग म्हणजे पक्षी ज्याप्रमाणे एका क्षणात झाडावरील फळाशी जातो तसे हा ज्ञानी चटकन ब्रह्मरूप होतो. मात्र सामान्य माणसासाठी पिपिलिका मार्गच योग्य आहे. म्हणजे ज्ञानदेवांनी सांगितल्याप्रमाणे तो हळूहळू ढाळे ढाळे केउतेनी एके वेळे तया मार्गाचे बळे निश्चित ठाके.
तर त्या ठिकाणी तो निश्चित पोचतो. फक्त त्याला ती मार्गक्रमणा अत्यंत सावधपणे आणि अत्यंत हळूहळू करावी लागते. कर्ममार्गाने किंवा भक्तिमार्गाने तो ज्ञानप्राप्ती करून घेऊन ब्रह्मपदापर्यंत पोचतोच. प्रत्येकाने आपल्या कुवतीनुसार आपल्या मार्गाची निवड करावी. जसे विशिष्ट गावाला जाण्यासाठी विमान, रेल्वे, बस असा कोणताही मार्ग निवडला तरी मुक्कामाचे ठिकाणी आपण नक्कीच जातो. कर्मयोग विशिष्यते. सांख्ययोगाचे आचरण करताना कर्मयोगाची गरज असते, कारण कर्मयोगी हा नित्य संन्यासी असावा. तो सुखपूर्वक संसार बंधनातून हळूहळू पण निश्चितपणे मुक्त होत असतो. योगाशिवाय सांख्ययोगाचे साधन होणे कठीण असते. कर्मयोगी ब्रह्माला प्राप्त करतोच, म्हणून कर्मयोगाचे आचरण करताना सांख्ययोगाची गरज नसते. म्हणूनच कर्मयोग श्रेष्ठ आहे असे भगवंत सांगत आहेत. कर्मयोगी लोकसंग्रहाचे कार्य निस्वार्थ भावनेने लोकमर्यादा सुरक्षित ठेवण्यासाठी, लोकांना वाईट मार्गातून सन्मार्गाला लावण्यासाठी, म्हणजेच दुसऱ्याच्या हितासाठी कर्मे करत असतो. म्हणजेच यथार्थ कर्म करतो. कर्मयोगाचे साधन कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही ठिकाणी आणि कोणत्याही व्यक्तीकडून केले जाऊ शकते. यासाठी त्याला वर्णाश्रमाचे पण बंधन नाही. पण कर्मसन्यास खूपच कठीण आहे, कारण त्यासाठी तत्वज्ञ महापुरुष हवा. तो मिळाला तरी तेथे श्रद्धा हवी आणि या सर्व गोष्टी सहजच शक्य नसतात. सांख्ययोगाचे साधन विशिष्ट परिस्थितीतच प्राप्त होते. प्राप्त वेळेचा, परिस्थितीचा, साधनांचा सदुपयोग करणे म्हणजेच कर्मयोग, आणि तो सर्वथैव कल्याणकारीच आहे असे भगवंताचे मत आहे. इथे आपण थांबूया.